अगं लक्ष्मी, ये ना खेळायला. आपण झिम्मा खेळूया. चला खेळूया. आंबा पिकतो, रस गळतो, लक्ष्मी, कोकणचा इकडे ये. राजा झिम खेळतो. आंबा पिकतो, रस लक्ष्मी इकडे ये. लक्ष्मी, तू आता मोठी झालीस. तुला किती वेळा सांगितलं की बाहेर खेळू नकोस, आणि तेही मुलांबरोबर. का ग आई, मोठी मुलगी झाली म्हणजे काय? तू जास्त प्रश्न विचारू नकोस. जा आणि गुपचूप त्या कोपऱ्यात बस. नमस्कार, मी लक्ष्मीची शिक्षिका आहे. हल्ली लक्ष्मी शाळेत का नाही येतो? लक्ष्मीला थोडं बरं वाटत नाहीये. का? काय झालं तिला? बाई, आमची लक्ष्मी आता मोठी झालीये. तिला शाळेत कसं पाठवणार? एवढंच ना? अहो, ही तर चांगली बातमी आहे. एवढ्याशा कारणासाठी तिचं शाळेत येणं बंद करणं बरोबर नाही. उद्या आशाताई शाळेत येऊन मासिक पाळीबद्दल मुलींना माहिती सांगणार आहेत. उद्या तुम्ही आणि लक्ष्मी नक्की शाळेत या बरं. बरं आहे बाई, आम्ही येऊ. नमस्कार. अरे वा, आज सगळ्या मुली आपल्या आईबरोबर आल्या आहेत. छान. या आहेत आशाताई. त्या आज इथे आपल्याला मासिक पाळीबद्दल माहिती देणार आहेत. मुलींनो, आशाताईंना नमस्कार म्हणा. नमस्कार आशाताई. नमस्कार. नमस्कार. मुलांनो, आपण सुरुवात करायची का? निसर्गात रोज सूर्य उगवतो आणि आपल्याला प्रकाश देतो. आपण एक छोटी बी रुजवली आणि तिला रोज पाणी घातलं तर त्या बीचं काहीच दिवसांनी मोठ्या झाडात रूपांतर होतं. एकदा ते झाड मोठं झालं की आपल्याला फुलं आणि फळं देतं. अशाच प्रकारे पाळण्यात खेळणारी एक छोटी मुलगी नंतर शाळेत जाते. खेळता खेळता ती मोठी होते आणि तिचे रूपांतर बाईत होते. हाच आयुष्याचा नियम आहे. जसं एक रोपटं मोठं होऊन झाड होतं, तसंच एक छोटी मुलगी मोठी होऊन बाई होते. वयात येताना मुलींमध्ये विविध बदल होत असतात. हे बदल मासिक पाळीच्या अगदी सुरुवातीपासून होतात. हाच निसर्गाचा नियम आहे. निसर्ग ह्याच प्रकारे काम करतो आणि हे सामान्य आहे. आज आपण मासिक पाळी किंवा पिरियड्स बद्दल समजून घेणार आहोत. साहजिकच तुम्हाला या विषयाबद्दल काही शंका आणि प्रश्न असतील. मी आज इथे तुमच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण द्यायला आली आहे आणि तुम्हाला पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखावी याविषयी थोडंफार सांगणार आहे. प्रथम मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. सांगा बरं, कोणत्या ते कोणत्या वर्षापर्यंत मुली वयात येतात? 12, 13, 14. बरोबर. एका मुलीची पाळी 9 वर्ष ते 16 वर्षापर्यंत कधीही येऊ शकते. ह्यावेळी पहिल्यांदाच योनी मार्गातून रक्त बाहेर येतं. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना की सगळ्या मुलींचे वयात येण्याचे वय वेगवेगळे कसे? याची अनेक कारणं आहेत बरं. सहसा स्तनांची वाढ झाल्यानंतर 2.5 वर्षानंतर मुली वयात येतात. काही मुलींना ज्या वयात त्यांच्या आईला पाळी आली त्याच वयात त्यांना सुद्धा पाळी येते. काही मुलींच्या बाबतीत मात्र हे त्यांच्या नैसर्गिक वाढीवर अवलंबून असतं. नैसर्गिक वाढीनुसार त्यांना पाळी येते. या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. उदाहरणार्थ, स्तनांची वाढ होते, कमरेची वाढ होते आणि काखेत व योनी मार्गावर केस येतात. मुलींमध्ये हे सर्व बदल 10 ते 16 वर्षांच्या दरम्यान होतात. या वेळेत दर महिन्याला शरीरातून रक्तस्राव होतो, बरोबर? मग होणारा रक्तस्राव जास्त प्रमाणात होतो आहे हे तुम्ही कसं ठरवाल? तुम्हाला माहीत आहे का
केव्हा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यायची? माहित नाही ताई. बरं, समजून घ्या. जर एका तासात एक पॅड किंवा कपड्यापेक्षा जास्त वापरावं लागत असेल किंवा 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस मासिक पाळी सुरू राहिली आणि जर ह्या काळात शरीराला थकवा ताण जाणवत असेल तर लवकरात लवकर एका स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. दर महिन्याला पाळीच्या दरम्यान बाईच्या शरीरातून 2 ते 4 चमचे रक्त बाहेर निघतं, म्हणजेच 30 ते 60 मिलीलिटर. आशाताई, माझ्या मुलीला 3-4 महिन्यापूर्वी मासिक पाळी आली होती. त्यानंतर आलीच नाही. काय झालं असेल? काही समस्या तर नाही ना? नाही नाही, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. मुली वयात आल्यानंतर पहिले 2 ते 3 वर्ष पाळी अनियमित येते आणि हे साधारण आहे. सुरुवातीच्या काळात काही मुलींना तर एका वर्षात 3 ते 4 वेळाच पाळी येऊ शकते. काळजी करू नका, काही वर्षात हे सगळं सुरळीत होईल. असे म्हणतात मासिक पाळीच्या वेळी जाणारे रक्त अशुद्ध व घाणेरडे असते. हे खरे आहे का? नाही ग, पाळीच्या वेळेस जाणारे रक्त अशुद्ध किंवा घाणेरडं कधीच नसतं. मासिक पाळीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे टॉक्सिन्स किंवा अशुद्ध रक्त बाहेर येत नाही. जेव्हा गर्भधारणा होत नाही ना, तेव्हा नको असलेलं रक्त आणि गर्भाशयातलं आवरण दोन्ही योनी मार्गातून बाहेर येतं. काही मुलींना तर मासिक पाळी कधीच होत नाही, पण हे त्यांच्या आयुष्याकरता घातक नसतं बरं. त्यामुळे पाळीचं रक्त घाणेरडं मुळीच नसतं. जर हे घाणेरडे किंवा अशुद्ध रक्त नाही तर त्याचा वास का येतो? नाही नाही, मासिक पाळीच्या वेळी बाहेर येणाऱ्या रक्ताला मुळातच वास नसतो. शरीरात सर्वत्र असणारे रक्त आणि त्याचे अंशच मासिक पाळीत बाहेर येतात. पण एकदा शरीराबाहेर आल्यानंतर ते पॅड, कपडा, हवा यांच्या संपर्कात येतात आणि त्यात रासायनिक क्रिया होऊन मग त्या रक्ताला वास येतो. जर आपण कपडा किंवा पॅड दर 6 ते 8 तासानंतर बदललं तर हा दुर्गंध नक्की टाळता येऊ शकतो. आशाताई, मासिक पाळीच्या वेळेला माझ्या मुलीला पोटदुखी, कंबरदुखी, अंगदुखीचा खूप त्रास होतो. याचं काय कारण आहे? बरोबर, ते खरं आहे. हा त्रास सगळ्याच मुलींना होतो. पाळीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात हॉर्मोनल बदल होत असतात, म्हणूनच आपल्याला आता वेदना जास्त जाणवतात. सहसा पाळीच्या 5 ते 7 दिवस आधी किंवा पाळीच्या दिवसात बहुतेक मुलींना पोट दुखणं, पोटात कळा येणं, अंग दुखणं, पाय दुखणं, पाठदुखी, चिडचिड, उदासीनता आणि थकवा जाणवतो. हे साहजिक आहे. ह्या सगळ्या तक्रारींवर थोडासा आराम मिळण्याकरता पुढील उपाय करून पाहता येतील. पहिला उपाय म्हणजे एका बाटलीत गरम पाणी भरून ती एका कपड्यात गुंडाळून दुखणाऱ्या भागावर ठेवता येईल. दुसरा उपाय म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पोटात दुखतंय त्या ठिकाणी हळूहळू मसाज केल्यावर ते दुखणं कमी होतं. तिसरा उपाय हा घरगुती आहे. गरम पाण्यात आलं आणि जिरं घालून ते पाणी पिल्यावर लगेच आराम पडतो. चौथा उपाय म्हणजे मासिक पाळीच्या वेळी मुलींनी आयर्न म्हणजे लोहयुक्त जेवण जेवावं. विशेषतः अशक्त, ॲनिमिक मुलींनी शेवग्याच्या शेंगांची पालेभाजी, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, फळभाज्या व फळे खाल्ली पाहिजेत. कारण त्यांच्यामध्ये साखरेचा अंश हा कमी असतो आणि फायबरचा अंश हा अधिक प्रमाणात असतो. असे पदार्थ जास्त मात्रेत खाल्ले पाहिजेत. पाळीच्या दिवसात मीठ मात्र कमी खायला हवं. आता मी तुम्हा सगळ्यांना अजून एक प्रश्न विचारते. साधारणतः मासिक पाळी किती दिवस असते? 5, 3, 4 दिवस. सगळीच उत्तरं बरोबर आहेत. सहसा 3 ते 7 दिवस रक्त योनिमार्गातून बाहेर येतं आणि दरवेळेला त्याचं प्रमाण थोडंफार बदलू शकतं. प्रत्येक मुलीने आपल्या मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवायला हवी. कारण मासिक पाळी यायच्या दिवसात पॅड किंवा कपडा आपल्या बॅगेत ठेवायलाच हवा, हो की नाही? आपल्याला कसं कळणार की आपल्या मासिक पाळीची तारीख जवळ आली आहे? आपल्या मासिक पाळीच्या चक्र मोजण्यावर. पहिल्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढच्या मासिक पाळीच्या
पहिल्या दिवसापर्यंतचे दिवस मासिक पाळीच्या चक्रात येतात. बहुतांश बायकात मासिक पाळी 28 दिवसांची असते. काहींचे चक्र 22 दिवसांचं तर काहींचं 45 दिवसांचं असतं. अशा प्रकारे मासिक पाळी चक्र हे वेगवेगळं असू शकतं. आशाताई, काही वेळा रक्ताऐवजी सफेद पांढरा स्राव येतो, ते कशामुळे? हो बेटा, प्रत्येक बाईला मासिक पाळी येण्याआधी काही दिवस योनी मार्गातून पांढऱ्या रंगाचा स्राव होतो. हे अतिशय सामान्य आहे. पण या स्रावाला जर घाण वास असेल किंवा थोडासा वेगळा रंग असेल किंवा खूप प्रमाणात स्राव होत असेल तर लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ज्ञांकडनं आपल्याला तपासून घ्यायला हवं. अशा तक्रारी टाळण्यासाठी प्रत्येक मुलीने आपला योनी मार्ग आणि त्याच्या अवतीभोवतीची जागा स्वच्छ ठेवावी. रोज आंघोळ करायची आहे बरं. मुलींनो, आता आपण पाळी का आणि कशी येते हे समजून घ्यायचंय बरं. निसर्गाने बाईला नवीन जीव जन्माला घालायचं विलक्षण वरदान प्रदान केलं आहे. बाळाला जन्म देण्याची ताकद मासिक पाळी आल्यावरच येते. आता आपण हे कसं होतं ते पाहूया. हे चित्र पहा. ही आहे बायकांची प्रजनन प्रणाली. त्यातील मध्य भागाला गर्भाशय असं म्हणतात. त्याच्या दोन्ही बाजूंना अंडाशय आहेत. प्रत्येक अंडाशयात हजारो अंडी असतात. दर महिन्याला किंवा दर 21 ते 40 दिवसांच्या मध्ये एक अंड कोणत्याही एका अंडाशयातून बाहेर पडतं. ते अंड मग गर्भनलिकेतून गर्भाशयात येतं. जेव्हा अंड अंडाशयातून निघतं त्या गोष्टीला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. जेव्हा अंड गर्भनलिकेत प्रवेश करते तेव्हा गर्भाशयाच्या आतील भागात रक्तपेशींचे अस्तर तयार होते. हे अस्तर खूप साऱ्या रक्तपेशींनी बनलेले असते. पण तरीही मनाने आणि शरीराने तयार झाल्यावरच, म्हणजेच वयाच्या 18 वर्षानंतरच मुलींचे लग्न करावे. जसे बायकांच्या शरीरात अंड असते तसेच पुरुषांच्या शरीरात शुक्राणू असतात. जेव्हा बाई आणि पुरुषात लैंगिक संपर्क होतो तेव्हा बाईचे अंड आणि पुरुषाचे शुक्राणू गर्भनलिकेत एकत्र येतात आणि बाळाला जन्म घालायची प्रक्रिया सुरू होते. गर्भाशयाच्या अस्तरातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होते. पण जर अंड आणि शुक्राणू एकत्र आलेच नाहीत तर गर्भधारणा होत नाही. तेव्हा गर्भाशयाच्या आतील रक्ताचे अस्तर योनी मार्गातून पाळी म्हणून बाहेर येते. या रक्त बाहेर यायच्या काळालाच मासिक पाळी असं म्हणतात आणि या पूर्ण प्रक्रियेला मासिक पाळी चक्र असं म्हणतात. आशाताई, मासिक पाळीच्या दिवसात कपडा वापरायचा की पॅड? काहीही करू शकतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कपडा किंवा पॅड वापरू शकता. पण पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की स्वच्छतापूर्वक कपडा कसा वापरायचा. एका मोठ्या स्वच्छ सुती कपड्याच्या अनेक वेळा घड्या करून अंतर्वस्त्रात ठेवता येतील किंवा कमरेभोवती कपडा गुंडाळून गुप्तांगावर हा कपडा लपेटता येईल. दिवसातून किमान 3 ते 4 वेळा किंवा जास्त वेळा कपडा बदलायलाच हवा. जर रक्तस्राव कमी होत असेल तरीही कपडा दर 8 तासात बदलायलाच हवा. जर बदलला नाही तर जंतू संसर्ग होऊ शकतो. आता मी हा कपडा कसा स्वच्छ ठेवायचा ते सांगणार आहे. वापरलेला कपडा गरम पाण्यानं साबण लावून स्वच्छ धुवावा आणि कडक उन्हात वाळवावा. जास्त करून बायकांना सवय असते की तोच कपडा धुवून परत वापरायचा. पण जर कपडा गरम पाण्यात साबण लावून स्वच्छ धुवून कडक उन्हात नाही सुकवला तर त्वचेचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. आपण वापरलेला कपडा दुसऱ्यांना वापरायला कधीही देऊ नये. दर 2-3 महिन्यांनी जुना कपडा फेकून देऊन
नवीन कपडा वापरायला घ्यावा. पाळीच्या दिवसात शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना कपडा वापरणं त्रासदायक ठरतं. कपडा न बदलता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तसंच राहणं कठीण जातं आणि ते स्वच्छतेशी संगत नाही. हेच कारण आहे की शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना पॅड वापरणं सोयीस्कर वाटतं. हे सॅनिटरी नॅपकिन्स एका वेळेलाच वापरायचे असतात आणि नंतर फेकून द्यायचे असतात. पॅड हे 3 आवरणांचं बनवलेलं असतं. सगळ्यात खालचा थर जो प्लास्टिकने बनलेला आहे तो अंतर्वस्त्रांना चिकटवायचा असतो. मधला थर रक्त शोषून घेतो आणि ते बाहेर येऊ देत नाही. सॅनिटरी पॅडचा वरचा थर जो शरीराच्या संपर्कात असतो तो रक्त शोषून घेऊन आपली त्वचा सुकी ठेवतो. आता मी दाखवते की पॅड कसं वापरायचं. पॅडच्या खालच्या भागातील गमनं चिकटवलेला पेपर काढून ते पॅड अंतर्वस्त्राला चिकटवावे. एक पॅड 6 ते 8 तासच वापरावे. यानंतर त्याला बदलावंच लागेल. आशाताई, वापरलेले पॅड कसे फेकून द्यावे? खूप चांगला प्रश्न विचारलायस तू. एकदा वापरलेला पॅड जुन्या पेपरात गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावा. त्या डब्यातला कचरा रोज घराबाहेरच टाकतात ना. गावांमध्ये मातीचा खड्डा खणून त्यात वापरलेलं पॅड टाकून त्यावर माती टाकणं सहज शक्य आहे. कोणत्याही कारणाने पॅड पाण्यात, नालीत किंवा संडास बाथरूममध्ये टाकू नये. कारण पॅडवरील प्लास्टिक पाण्यात विरघळत नाही आणि कापूस पाण्यात फुगून संडासाच्या नाली व पाईप तुंबतात. शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी एक विनंती आहे की त्यांनी पॅड टाकण्यासाठी शौचालयाच्या बाहेर कचऱ्याचा डब्बा आणि जुने पेपर अवश्य ठेवावेत, जेणेकरून मुलींना पॅड टाकून देण्यास मदत होईल. आता आपण पाळीच्या दिवसात स्वतःची स्वच्छता कशी राखायची ते पाहूया. पाळीच्या दिवसात मुलींनी आपला योनी मार्ग आणि त्याच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवावी, नाहीतर जंतू संसर्ग होऊन दुर्गंधीसोबतच त्वचेचे विकार होऊ शकतात. शौचालयाला जाऊन आल्यावर किंवा कपडा, पॅड बदलल्यावर नेहमी हात स्वच्छ धुवावेत. मलविसर्जनानंतर गुप्तांगाला समोरून मागे धुवून स्वच्छ करावे. ह्यामुळे आपण जंतू संसर्गाने होणारे आजार टाळू शकतो. दिवसाला 4 ते 5 वेळा पॅड किंवा कपडा बदलत राहावा, नाहीतर घाण वास येतो आणि दुर्गंधीमुळे जंतू संसर्ग होतो. वापरलेले पॅड नीट पेपरमध्ये गुंडाळून मग फेकून द्यावेत. वेळच्या वेळी कपडा आणि अंतर्वस्त्र बदलत राहायला हवं आणि ते अंतर्वस्त्र आणि कपडा साबणाच्या गरम पाण्यातून स्वच्छ धुवावं. जंतू संसर्ग होऊ नये यासाठी कपडा व अंतर्वस्त्र कडक उन्हात मोकळ्या व हवेशीर जागेत सुकवावं. दुसऱ्यांनी बघू नये म्हणून घरात किंवा दुसऱ्या कपड्यांच्या खाली पाळीचे धुतलेले कपडे सुकवू नये. पाळीच्या दिवसात ओले पॅड किंवा ओला कपडा मांड्यांना घासल्यामुळे त्यावर पुरळ येते व चालताना त्रास होतो. अशा वेळी त्या भागावर मलम, तेल किंवा पावडर लावावी. प्रत्येक मुलीकडे 3 किंवा त्यापेक्षा जास्त अंतर्वस्त्र असावेत. सुकलेलेच अंतर्वस्त्र वापरावे, नाहीतर जंतू संसर्ग, घाण वास आणि विकार होऊ शकतात. शेवटी तुमच्या शरीराची काळजी घेणं ही तुमचीच जबाबदारी आहे की नाही? त्यामुळे चांगलं खा आणि रोज व्यायाम करा. जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर पाळीच्या दिवसात सुद्धा खेळणं, धावणं, सायकल चालवणं अशी किंवा इतर शारीरिक कामं न करणं काही बंधनकारक नाही. पाळीच्या दिवसात कुठलेही काम करताना फक्त हे लक्षात ठेवावं की त्या कामामुळे तुमच्या शरीरावर किंवा शरीराच्या स्वच्छतेवर वाईट परिणाम होणार नाही. मासिक पाळी ही अजिबातच वाईट गोष्ट नाही किंवा
अशुद्ध प्रक्रिया सुद्धा नाही. ही एक चांगली नैसर्गिक क्रिया आहे ज्यामुळे बाईला बाळाला जन्म देता येतो. मला आशा आहे की तुम्हाला जेही संदेह आणि प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तरं मिळाली आहेत ना मुलींनो? हो हो ताई. ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार.